असाल मी थोडी टायर्ड आहे, बट आपण बघूयात रॅडिसन आग्रामधली रूम टूर. बिफोर मी बॅग्स ओपन करेन आपण स्टार्ट करूया रूम टूर. तर आल्या आल्या ना इथे एक मस्त असं वॉशरूम दिले, एकदम लक्झरियस वाटत आहे. तर इथे आहेत काही टॉयलेटरी ज्या रेग्युलरमध्ये असतात. डेंटल किट आहे, सो छान छान गोष्टी आहेत. शॉवर कॅप आहे, शेविंग किट दिलं आहे, डेंटल किटचे 2. ऑफकोर्स इथे टॉवेल्स आहेत आणि मॉइश्चरायझर आहे, कंडिशनर आहे, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत छानपैकी. छान आहे, छोटा आहे बट चांगला आहे का. आणि हे मोठं जे आहे ते आहे कबर्ड. येस, खूप छान आहे, मस्त आहे एकदम. येस, कबर्ड. हे सगळे आमच्या बॅग्स जो की रूम टूरचा पार्ट नाही आहे. आणि हे आहे काय म्हणायचं, रिफ्रेशमेंट्स. मला बोलायला सुचना झालंय बिकॉज त्याचं रिझन आहे का माझं शो यू. त्याचं रिझन आहे आमच्या रूम मधून दिसणारा ताजमहालचा तो व्ह्यू. आय होप तिथे दिसतोय, आम्हाला दिसतोय नाही. कदाचित कॅमेरा त्याला जस्टिस करत नसेल कारण की आता ढग आहेत त्याच्यामुळे आता दिसत नाही. संध्याकाळचे 5 वाजले. आम्ही जवळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहोत. या आहेत खुर्च्या आणि टेबल. नॉन स्मोकिंग रूम आहे. आणि त्यांनी इतकी छान काळजी घेतली. इथे त्यांनी ऑल आउट पण ठेवलं कारण की आग्रामध्ये मच्छर आहेत असं मी ऐकलंय खूप सारे. टीव्ही. Namaste, look here, my first guy to dancing and Anarkali, the folk dancer lady. Belly dance. Belly dance. Break dance. मोस्ट अवेटेड मुवमेंट जी आहे त्याच्यासाठी चाललेलो आहे, जी की आहे ताजमहाल. आणि येस, आम्ही काल आग्रामध्ये आलो आणि बाकीची सगळी माहिती मी पुढे सांगतेच. पण इथे ताजमहालपासून साधारण 500 मीटरवरती तुम्हाला रिक्षाने उतरलं जातं आणि मग तुम्ही ई रिक्षाने जाऊ शकता. तिथे जे आहे तिथे खूप साऱ्या रिक्षा असतात. तर त्याच्यामुळे आता आम्ही ई रिक्षाने चाललेलो आहे ॲक्च्युअल ताजमहालच्या गेटपाशी. सो येस, वी आर सो एक्सायटेड. पण मंडळी, ताजमहाल बघायला जे तिकीट्स लागतात ते मी आधीच ऑनलाईन बुक करून ठेवलेले. त्याचप्रमाणे आम्ही गाईडसुद्धा जो होता तो आधीच आदल्या दिवशी बघून ठेवलेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते जवळपास ताजमहाल आमचं पूर्ण बघून होईपर्यंत तो आमच्याबरोबर होता. विविध ठिकाणच्या गोष्टी आणि चांगल्या चांगली ठिकाणं त्यांनी आम्हाला सजेस्ट केली. दूसरा आप ताज के अंदर एटीएम कर चुके, राइट? हाँ. वो भी एखादी सुंदर गोष्ट बघून तुमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी यावं असा हा मुमेंट माझ्यासाठी होता. एखाद्या सुंदर गोष्टीचं वर्णन करायला शब्द कमी पडावेत ना, असाच हा क्षण.
मुमताज महलने शहाजहानला अशी गोष्ट मागितली होती की ज्याने हे आलिशान अशी वास्तू उभी राहिली. मुमताज महलने शहाजहानला असे सांगितले होते की जेव्हा केव्हा माझा मृत्यू होईल त्याच्यानंतर माझी जी कबर ठेवण्याची जागा असेल ती अतिशय आलिशान असावी, आणि तोच आपला ताजमहाल. ही जी स्टोरी आहे की जे शहाजहाननं हात वगैरे कट केले लोकांचे ती एकदम फॉल्स आहे हे आम्हाला इथे कळालेलं आहे. बघून झालेला आहे. आधी ते हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? ह्याच्यापेक्षा सुंदर अजून काय असू शकतं असं इथं आल्यानंतर वाटतं. आणि गाईड मस्त आहे तुम्हाला इथं. म्हणजे कसं आहे, तुम्ही कॅन लिव्ह द दॅट मुवमेंट. ते जे सांगतात ना डिटेल्स काय काय झालं. सनसेट सुबह का होता है, ठीक है. सुबह का देख लिया, ये शाम का होता है. और सबसे मेन होता है मून लाइट. मून लाइट होती है ना पूर्णिमा की रात को जब फुल मून होता है, चंद्रमा की रोशनी आती है तो ताजमहल दिखता है. कुछ ऐसा ही होता है मून लाइट. सो आता ताजमहल वगैरे बघून झाल्यानंतर दमून आम्ही आता इथे एका ठिकाणी ब्रेकफास्ट करायला थांबलो. ते सगळं आमच्या ओके द लोटस आरुजाला जास्त माहिती माझ्यापेक्षा. तर आमच्या गाईडनंच इथे आम्हाला आणलं आहे. तर गाईड हे इथे मस्ट का आहे ते तुम्हाला मी माझ्या लॉंग फॉर्म व्हिडिओमध्ये सांगेन. आग्र्यामध्ये एकदम प्युअर लेदरच्या वस्तू बनतात, त्याच्यामुळे त्यासुद्धा तिथे बऱ्याचशा कमी प्राईसमध्ये तुम्हाला फॅक्टरी आउटलेटमध्ये मिळतात. तर आग्र्याचं आहे लेदर फेमस, तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच चेक करू शकता. तुमचे गाईड वगैरे तुम्हाला अर्थात नेतीलच, पण अदर फॅक्टरी आउटलेटसुद्धा तिथे आहेत. आम्ही पण चेकआउट केले, काही वस्तू घेतल्याच, पण आम्ही तुम्हाला ते सगळं शॉपिंग हॉलमध्ये दाखवेन. त्यामुळे जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. तर आताच आमची कंप्लीट झाली. आग्र्यामधल्या ताजमहालची टूर पूर्ण कंप्लीट झाली आणि स्टार्ट टू एंड आमच्याबरोबर होते मोनू शर्मा. त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली स्टार्ट टू एंड. म्हणजे आम्ही हॉटेलमधून चेकआउट करून तिकडं पोहोचेपर्यंत आणि प्लस हॉटेलमध्ये येण्यापर्यंत सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलं. कुठं कुठं ते चांगल्या गोष्टी मिळतात, काय काय मिळतात त्यांनी व्यवस्थित सांगितलं. त्यामुळे आम्ही त्यांचा नंबर कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही नक्की त्यांना ट्राय करा, की तुम्हाला चांगलं गाईड करतील. थँक्यू. जैसा कि मैं हमेशा बोलती हूँ कि आप लोग गाइड लो. अगर भारत आ रहे हो, इंडिया घूमना है, तो अच्छा गाइड लेना चाहिए. तो इस बार भी मेरा इसमें कुछ फ़ायदा नहीं है, लेकिन दिस टाइम ऑल्सो मी रेकमेंड करेन तुम्हाला की प्लीज टेक अ गाईड. आणि जर तुम्ही ताजमहाल किंवा आग्रासारख्या जागी येता तर यू शूड टेक अ गाईड. तर त्याच्यामुळे ह्यांनी आम्हाला खूप छान हेल्प केली सगळीकडे, अगदी स्टार्ट टू एंडपर्यंत त्यांनी खूप छान ताजमहाल. त्याच्यामुळे आमचं खूप इझी झाल्या गोष्टी. ॲक्च्युली विथ द किड्स खूप कधी कधी अवघड होतात गोष्टी. सो मला खूप मजा आली यांच्याबरोबर. थँक्यू सो मच. चला आता आपण कुठे चाललोय सांगा? आग्रा फोर्टला. मंडळी, खरं सांगू, जेवढा ताजमहाल सुंदर आहे तेवढाच आग्रा फोर्ट सुंदर आहे. मला खरंच वाटलं नव्हतं की आग्र्यामध्ये एवढं सगळं आणि इतकं छान छान बघण्यासारखं, खाण्यासारखं, फिरण्यासारखं आणि खरेदी करण्यासारखं सुद्धा आहे. सो जर यापूर्वी तुम्ही आग्रा बघितलं नसेल तर प्लीज ते तुमच्या बकेट लिस्टमध्ये असलंच पाहिजे. मस्त आहे, बघण्यासारखंच आहे. इसके अंदर 6 स्टेप्स है, 3 बाहर 3 अंदर. सिंगल पीस स्टोन है, जॉइंट के दरवाजे नहीं है. हाँ 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 हाँ. ब्रेकफास्ट, डिनर, लंच. मैडम ये देखो रिंग के अंदर ओरिजिनल कैसे होता है आगे दिखाई.
आग्र्याच्या सदर बाजारमधली खूप फेमस इथं खाण्याचे आयटम्स मिळतात. चला बघूया काय और एक चम्मच भी देना. त्याच्यावरती हे घातले ना आइए मैडम, आइए मैडम, हाजी. हेलो भाई साहब, आइए मैडम. आलू चाट आहे आणि आलू टिक्की कसं आहे? खूप अमेझिंग आहे. तर इथे या बाजारमध्ये पंडितजी चाट भांडार म्हणून एक आहे स्टॉल, तो खूप फेमस आहे. तिथला मी आलू टिक्की चाट घेतला जो की कमाल आहे, कमाल आहे. मस्त काजू वगैरे घातले, हिरवी चटणी घातली, खट्टी मिठी दोन्ही चटणी घातली आणि इट्स जस्ट अमेझिंग. बाबांचं म्हणे घ्यायला असं क्रंची फ्लेवर आहे ना, तो खूप जबरदस्त आहे ना. चटपटीत आहे एकदम. टिक्कीला मेन म्हणजे टेस्ट आहे ना इतकी मस्त. हां, मी तेच म्हणत होते की त्या टिक्कीलाच खूप छान क्रंची आणि मस्त ती भाजलेली आहे, त्यामुळे ती मस्त लागते एकदम. नाव बघ घेतलं मी तर इथेही काही छान छान मुलं आहेत, त्यांनी आम्हाला खूप छान छान सजेस्ट केलेले. से हाय. हा आलू चाट आहे. हा आहे आलू चाट. एक्सलंट. एक पीसला ना त्यांनी असं चटपटीत स्वाद केला. त्याला तुम्हाला चटणी घ्यायची गरज नाही. हां, नुसतं तुम्ही असं खाल्ला त्याला वेगळ्या तुम्हाला टेस्ट मिळते. ॲक्च्युली चंक्स आहेत असे पोटॅटोचे. वरची चटणी जी आहे ना ती खूप चटपटीत आहे. कशी आहे चटपटीत? आल्याचं क्रंची स्वाद इतकं अमेझिंग चाट मी फर्स्ट टाइम खाल्लेलं आहे. चाट तर इथला तो खरी क्रंच जेवढं जास्त करू तेवढे फ्लेवर असे एकदम बस्ट होतात तुमच्या तोंडामध्ये. वेगवेगळं आणि पुरीचा साईज एवढा मोठा ना. पचका करणारा ना. थोडीशी छोटी मोठी स्ट्रीट शॉपिंग झालेली आहे छानपैकी. या ट्रिपमध्ये मी एवढ्या इयरिंग्स घेतल्यात. ओ माय गॉड, आय एम सो हॅपी की मला इतक्या मस्त मस्त मिळाल्यात. वा, मजा आली. आणि आता ऑर्डर केलेत मोमो. मस्त एकदम. त्याचं जे वरचं पापुद्रा आहे ना एकदम हलका आहे असं, मस्त इझिली तुटतो असं एकदम इझिली. आणि आतलं जे स्टफिंग आहे ते पण खूप छान आहे. आणि त्याच्याबरोबर एक वरचं एक सप्लिमेंट म्हणून स्ट्रॉंग गार्लिक फ्लेवरची चटणी आहे, त्याच्याबरोबर खायला एकदम मस्त. मंडळी, सगळ्यात शेवटी लेट नाईटला इथे नवाब्स म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथली बिर्याणी खूप फेमस आहे. तर ती मात्र आम्ही टेस्ट करायला इथे गेलो होतो आणि इट वॉज सच अमेझिंग डिसिजन. खूप अमेझिंग अशी बिर्याणी होती इथे. आणि मग बिर्याणी खाऊन झाल्यानंतर सदर बाजारमधलाच आमचा फालुदा खायचा राहून गेलेला. सो कुल्फी फालुदा टेस्ट करायला आम्ही पुन्हा एकदा तिथे गेलो. कसा वाटला आग्र्याचा एपिसोड मंडळी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.